जर आम्हाला बाहेरून फंडिंग येत आहे असं वाटत असं तर मग हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे असं कॉम्प्रोमाइज्ड. तर मधल्या काळात भाजपात या अशी ऑफरचा धमकी आली हां, भाजपात या असं काय ऑफर त्यांचे ऑफर आलेत मला. किती ऑफर आले, मी जाणार नाही भाजपमध्ये. मला जर भाजपमध्ये जायचं असतं मी आधीच गेलो असतो. म्हणजे तुम्हाला ऑफर आली? हां, ऑफर आली का धमकी आली? चालू होतं, धमक्या आल्या होत्या की बीजेपीमध्ये सामील झाला तर बरे, नाही तर आंदोलन मागे घ्या, बरे, नाही तर तुम्हाला ठोकू आम्ही, गोळ्या घालू. ही बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे. ही संघाची आणि बीजेपीची प्रेमाचीच भाषा आहे की तू ये, नाही तर तुझं काहीतरी करून टाकू आम्ही. हे त्यांचं प्रेम हेच आहे. आईबाबांना पण तसं काही उल्लेख होता ना त्यामध्ये. आईबाबांनाही चालू होतं, पण म्हणजे त्यात बीजेपी मध्ये या नाही का आईबाप हो, राहतात. आई बापाचं पाहून घेऊ आम्ही, तुझ्या घरी जाऊन पाहून घेऊ. तर तुम्ही माझ्यावर काय करणार? तुम्ही माझ्या म्हणजे तुम्ही भीती एका 30 वर्षाच्या मुलाला, नरेंद्र मोदीच्या तर मला वाटतं मी नातवाच्या वयाचा असेल, अमित शहाच्या नातवाच्या वयाचा असेल मी. तुम्ही तुमच्या नातवाच्या मुलांना अशा धमक्या देतात, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. म्हणजे काय करताय तुम्ही? हा जेएनजीचा चेहरा पुढील काळात राजकीय पक्षामध्ये जाईल किंवा राजकारणात? खूप पुढचं बोलतोय सर, आपण खूप पुढचं बोलतोय. चेहरा मी परत तेच म्हणतोय, एका माणसाला मोठं करू नका. आपल्या देशाची जी काही वाट लागलेली आहे ना, ती यामुळेच लागलेली आहे. 2014 मध्ये जो एक माणूस आला, आपण त्याला संविधानापेक्षा मोठं केलं, आपण त्याला देशापेक्षा मोठं केलं, आपण त्याला म्हणजे एकंदरीत देवापेक्षाही मोठं करून टाकलं. त्यामुळं आपल्या देशात बेरोजगारीवर बोलणं नाही होत, त्यामुळं आपल्या देशात जे शिक्षण आहे, शिक्षण व्यवस्थेवर बोलणं नाही होत, त्यामुळं आपल्या देशात जे सरकारी हॉस्पिटल्सची वाईट व्यवस्था आहे त्यावर बोलणं नाही होत. का? कारण की आपण सगळ्यांनी एका माणसाला देशापेक्षा, संविधानापेक्षा, सगळ्या इन्स्टिट्यूशन्सपेक्षा मोठं करून टाकल्यान सकाळ ते संध्याकाळ मीडियावाले जप करतात. आज मोदीजींनी काय खाल्लं, मोदीजी आंबा कसा खातात, मोदीजी कोणती टॉनिक घेतात, मोदीजींना झोप का नाही येत. अरे तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही बेरोजगारीवर बोला ना. सर, आज आपको बीजेपी की तरफ से कोई ऑफर हुई है ज्वाइन करने के लिए अब तक? धमकियाँ बहुत मिली कि बीजेपी में आ जाओ, अच्छा रहेगा तुम्हारे लिए, तुम्हारे परिवार के लिए. तो मुझे तो मतलब बहुत शर्म आती है कि इतने बड़े प्रधानमंत्री, इतने बड़े अमित शाह, उनके पोते की उम्र का मैं हूँ, उनके पोते की उम्र के बच्चों को इस तरह की धमकियाँ देते हैं. मतलब क्या फ़ायदा तुम्हारे इतने बड़े प्रधानमंत्री या गृहमंत्री होने का अगर तुम्हें बच्चों को इस तरह की धमकियाँ देनी पड़ती है.